या आपल्या निवड झालेल्या 5ही चमूचा आपल्याला नामकरण करायचं आहे, म्हणजे बारसं करायचं आहे. आणि बारसं करण्यासाठी त्यांना नाव देण्यासाठी मी तुमच्याकडे काही चिठ्ठ्या घेऊन येतो. पहिले अ गटाची चिठ्ठी राहील. काय नाव द्यायचं हे तुम्ही ठरवा. नाव अर्जुन. अ गटाचं नामकरण झालेलं आहे. अ गटाला अर्जुन हे नाव आलेलं आहे. पाहिजे ब गटासाठी जे नाव येईल त्यासाठी चिठ्ठी उचलावी. आर्यभट्ट. आर्यभट्ट गणिती त्यांचं नाव ब गटाला मिळालेलं आहे. नंतरच्या ड गटासाठी क गटासाठी नाही हा ड गटासाठी मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय गर्जे मॅडम यांना विनंती करतो त्यांचं नामकरण करावं. रामानुजन. रामानुजन नाव तुमच्या समोर दिसेल. क गट भारतीय इतिहासामध्ये ज्यांचं खूप आदरानं ज्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप आदरानं बोलले जाते ते नाव म्हणजे चाणक्य. क गटाला नाव मिळालेलं आहे चाणक्य. एकदा सर्व आपल्या चारही गटांसाठी जोरदार टाळ्या. अपने बच्चों को धनवान बनाने से पहले शिक्षित बनाओ. आपण शाळेत आहोत, आपण शाळेमध्ये ह्या सर्व गोष्टी करतोय, आपण शिक्षित बनतोय आणि या शिक्षित बनायचा मार्ग म्हणजे ज्ञानार्जन. ज्ञान वाढवा, शिक्षित बना. आणि म्हणूनच या ठिकाणी या आमचे अध्यक्ष आणि आमचे न्यायाधीश यांच्या परवानगीने प्रथम फेरी सुरू करण्याकरिता मी त्यांच्या परवानगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष महोदय. मित्रांनो आपले चारही गट आलेले आहे. रेडी आहे. पहिल्या फेरीमध्ये आपण 5-5 प्रश्न विचारतोय. खूप साऱ्या नवीन गोष्टी झाल्या आपल्या शाळेमध्ये, झाले की नाही? आणि शिकायला सुद्धा मजा यायला लागली. तर पहिला जो गट आहे अर्जुन गटासाठी प्रश्न आहे. पहिला प्रश्न मला वाटतं या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत झालं पाहिजे कारण यांच्याकडे आता प्रश्न जायला लागले आहेत. पहिला प्रश्न आणि या प्रत्येकांना 30 सेकंदाचाच वेळ राहील. 30 सेकंदाच्या वर यांना वेळ भेटणार नाही. ओके. पहिला प्रश्न अर्जुन गट रेडी आहे. आता मी जसं म्हटलं नवीन गोष्टी होत होते. तुमच्या वर्गात काही नवीन झालं काय? 10वा वर्ग आहे इथं, तुमचाही वर्ग आहे. ओके. या इथं 10व्या वर्गामध्ये आणि इकडे आपल्या त्या कम्प्युटर रूम मध्ये मोठी टीव्ही लावण्यात आली. इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन. मजा येते. तर प्रश्न त्याच्यावर आहे, ती जी टीव्ही आहे ती कोणत्या कंपनीची आहे? कंपनीचं नाव सांगायचं आहे. वेळ संपलेला आहे, सांगता आलेलं नाही. समोर पास करत हो पण यांना गुण भेटणार आहे, मग आपण तिकडेच पास करू. समोर यायचं आणि सांगायचं ज्याला माहित आहे त्यांनी. प्रथमेश दावती बेटा. वाल्ले मॅडम.
व्ह्यूसोनिक. व्ह्यूसोनिक कुठं बघितलं तू? नक्की प्रथमेशने व्ह्यूसोनिक नाव सांगितलेलं आहे. व्ह्यूसोनिक हे कंपनीचं नाव बरोबर आहे. आपली जी टीव्ही आहे ती व्ह्यूसोनिकची आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेशसाठी. आणि ही पेन त्याला गिफ्ट म्हणून. आर्यभट्ट तयार आहात? आर्यभट्ट कुणाचं नाव होतं माहिती आहे का? हा प्रश्न नाही तुम्हाला. हा चला. भारत देशातील थोर गणितज्ञ. हा त्यांचं नाव कशाला दिलेलं आहे? आपला पहिला जो आपण सॅटेलाइट सोडलाय त्यांना त्यांचं नाव दिलेलं आहे. हा प्रश्न नव्हता, याचे मार्क नाही आहेत. चला प्रश्न हा आहे, जसे नवीन गोष्टी सांगितल्या ना, आपल्या याच्यामध्ये पुन्हा एक छान नवीन गोष्ट घडली. आपल्या शाळेला मुख्याध्यापिका लाभल्या. ठीक आहे. प्रश्न हा आहे, आपल्या मुख्याध्यापिका ज्या आहेत मॅडम, त्यांचं पूर्ण नाव सांगायचं आहे. पूर्ण नाव मॅडमचं सांगायचं आहे. हा उत्तर तिकडून पास नाही झाले पाहिजे. उत्तर आलेलं नाही. हात वर आहेत. चला स्नेहा, मागची स्नेहा कुडमेटे कुमरे 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 स्नेहा दादीवाली ये बेटा पळत ये. संध्या संदीप गर्जे. चुकीचं आहे. नाव चुकलेलं आहे. वैष्णवी. हिचं उत्तर जर चुकलं तर बेशक सौंदर्याने पळत यायचं. संध्या दिलीप गर्जे. संध्याकाळी दिलीप गर्जे हे उत्तर बरोबर आहे. हा सेम. आतापर्यंत आपला अर्जुन आणि आर्यभट्ट दोघांनीही आपलं खातं उघडलेलं नाही. या ठिकाणी आपण वळतोय चाणक्यांकडे. खूप छान नाव आहे चाणक्य. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. आपल्या शाळेमध्ये पुन्हा एक नवीन गोष्ट म्हणजे शाळे आपली मंत्रिमंडळाची स्थापना झाली. ठीक आहे. त्यामधला प्रश्न आहे. तयार आहात? हा प्रश्न असा आहे, आपल्या शालेय मंत्रिमंडळामध्ये शालेय अवजड उद्योग मंत्री कोण आहे? अवजड उद्योग मंत्र्यांचे नाव काय आहे आपल्या शाळेच्या? सार्थक पेंदाम आहे का इथं? तू आहे? चला चाणक्य मंडळाने आपली चाणक्य लिपी दाखवलेली आहे आणि पहिला गोल यांनी पटकवलेला आहे. अभिनंदन चाणक्य मंडळ. रामानुजन तयार आहात? आपले अध्यक्ष दिसत आहे तिथं? आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाखिया सरांनी पुन्हा एक नवीन गोष्ट घेतली. काय? लाखिया सरांची गाडी कशी आहे? छान आहे ना. आणि सर येताना कशी दिसतात? डॅशिंग. चला प्रश्न असा आहे, सरांनी हिरो कंपनीची गाडी घेतली बरोबर सर? आता प्रश्न हा आहे, त्या स्कूटरचं नाव काय आहे? नाही ज्युपिटर हिरो कंपनीची स्कूटर आहे. गाडी पण सांगितली, कलर सांगायचा का? हा आणि प्रेक्षकामध्ये नाव नाही इकडे, परंतु यांना काही भेटणार नाही. हा गुण नाही भेटत, पेन नाही तर. अरे ठीक आहे.
झूम. हिरो एक्स झूम. हिरो झूम. हिरो झूम. हिरो झूम बरोबर आहे सर. चला अभिनंदन अनुराग. पहिला एक प्रश्न झालेला आहे चारी गटाला. मी पुन्हा अर्जुन यांच्याकडे वळतोय. आपल्या पिंपळगावचं आराध्य दैवत थाटेश्वर. हा मला माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. ते थाटेश्वर मंदिराचं एक ट्रस्ट आहे आणि ते ट्रस्ट चालवले जाते. एक मंडळ आहे, ठीक आहे. त्या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? बंडूभाऊ घोडे. बंडूभाऊ गोलाईत, बंडूसिंग गोलाईत हे नाव आलेलं आहे. भाऊ बरोबर आहे? हा, तर हे उत्तर बरोबर आहे. एकदा अर्जुनांसाठी. हा, आर्यभट्टांकडे वळतोय. 26 जानेवारीला आपल्या शालेय प्रांगणामध्ये आपल्या पिंपळगावचे पशुवैद्यकीय अधिकारी आले होते, ठीक आहे. त्यांचं नाव काय आहे? मॅडमने त्यांचं स्वागत केलं होतं, समोर बोलवलं होतं. त्यानंतर आभार प्रदर्शनामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलं होतं. इकडे आठवतं का कोणाला? हा, नडसे. थोडासा जवळ पडलं, पोहोचला. वारसे साहेब. हे तरी दूरच चालली गेली. कोणी सांगता? पेन वाचत आहे आमची. कुणाला पाहिजे असेल तर पटकन बोला. अमोल वारसे साहेब. उत्तर चुकीचं आहे. डॉक्टर नवले हे आपल्या पिंपळगावचे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आहेत. राहील लक्षात? चला, चाणक्य रेडी. आवळा माहिती आहे ना, खाता? हा, आवळ्यामध्ये किती बिया असतात? एक की चार? एक. एक बरोबर आहे का? हा, आवळ्यामध्ये एकच बी असतो. हा, चाणक्याला एक गुण मिळालेला आहे. त्यानंतर आपण रामानुजनकडे. आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत? उपाध्यक्ष. अध्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत. किशोरभाऊ कंगाले हे उत्तर आलेलं आहे. मेहर बरोबर आहे का? उत्तर आहे का मेहर? आहे. हा, उत्तर बरोबर आहे. एक गुण मिळालेला आहे रामानुजनला. तिसऱ्या प्रश्नासाठी मिळतोय अर्जुन. रेडी. पिंपळगाव ते कळंब आपल्या तालुक्याचं ठिकाण, ते अंतर किती आहे? खूप कठीण आहे. 13 किलोमीटर. 13 किलोमीटर उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आर्यभट्ट. आपली शैक्षणिक सहल गेली होती, आठवते? तिथे आपण गोरेवाडा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिलं होतं. प्रश्न असा आहे, त्या उद्यानाचं नाव काय आहे? कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे? आले होते ना ट्रिपला? असं बोला की लीक नाही झालं पाहिजे.
इकडे समोर कोण येत आहे? स्वर आहे हे बोला ते पटकन. बाळासाहेब ठाकरे. उत्तर बरोबर आहे मॅडम. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय उद्यान हे उत्तर बरोबर आहे. सर तू पेन नाही घेऊन गेले. चल धावा दे. चाणक्य. आपल्या ग्रामपंचायतीचे सचिव ज्याला आपण ग्रामसेवक म्हणतो ते कोण आहेत? गोलूबारी. इथे भरपूर दिसत. प्रवीण ढोले. प्रवीण ढोले साहेब हे उत्तर बरोबर आहे. एक गुण मिळवलेला आहे चाणक्याने. त्यानंतर रामानुजन. रेडी. आपल्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय पिंपळगाव रुईकर इथे शिकता ना तुम्ही. आपल्या शाळेचं स्थापना वर्ष कोणतं आहे? कोणत्या वर्षी आपली शाळा सुरू झाली? आपली शाळा कोणत्या वर्षी सुरू झाली? एकोणीसशे 1981 हे उत्तर चुकीचं आहे. पुढं 1973. थोडसा जवळ आहे पण उत्तर चुकीचं आहे. आणखी कोणी? निशा ये बेटा पळत. 1932. मोठी चूक आहे. हा 1971 हे उत्तर बरोबर आहे. लक्षात असू दे. आपल्या शाळेची स्थापना हो. हा आता कुणाकडे? हा अर्जुन कितवा प्रश्न आहे? चौथा. तुमच्यापैकी ट्रिपला किती जण आले होते? 3 जण होते का? अरे वा. तू पण होता? नाही. हा प्रश्न हा आहे शैक्षणिक सहल गेली होती आपली ती तारीख कोणती होती? 10 डिसेंबर. 10 जानेवारी. 10 डिसेंबर. 10 जानेवारी. 10 जानेवारी 2024 हे उत्तर बरोबर आहे. हा गट बस. आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रदीप घोष आठवतात? सध्या ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत? उपशिक्षण अधिकारी. उपशिक्षण अधिकारी माध्यमिक. उत्तर बरोबर आहे. चाणक्य. तुमच्यासाठी प्रश्न आहे. मी त्या दिवशी मेसेज टाकला होता. आपल्या 26 जानेवारीची व्हिडिओ क्लिप टाकली होती. सर्वांनी बघा, लाईक आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी प्रियदर्शन दादा बसलेला आहे. प्रश्न हा आहे त्या दादानी जी लिंक टाकली होती तो एक युट्यूब चॅनल आहे. हा चॅनलचं नाव काय आहे? प्रियदर्शन दादाने जे चॅनल सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या शाळेचा 26 जानेवारीचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि हे कार्यक्रम सुद्धा अपलोड होणार आहे. तुम्हाला ते लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगितलं होतं. नयन शिखरे ये पळत. वराडी गावरान गप्पा. वराडी गारानं गप्पा. ठीक आहे. उत्तर बरोबर आहे. रेडी.
नुकताच पूर्ण भारतवर्ष एक खूप मोठा उत्सव या ठिकाणी आपण साजरा केला. तो उत्सव होता रामलल्ला प्रतिष्ठान दिवस. बरोबर सर? हा, खूप मोठा उत्सव होता, पूर्ण भारतवर्ष साजरा केला. ती तारीख कोणती होती? 22 जानेवारी. 22 जानेवारी उत्तर बरोबर आहे. चला त्यानंतर अर्जुन रेडी? मला वाटतं शेवटचा प्रश्न, हा 5वा प्रश्न. सर 5वा प्रश्न आहे ना? हा, अर्जुन गटासाठी या पहिल्या राऊंडचा 5वा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न. त्या दिवशी तारीख काय होतं? मतदार दिवस होता आणि आपल्या शाळेने काय केलं, तिथं पथनाट्य सादर केलं होतं. खूप छान झालं. ठीक आहे, मॅडमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, मॅडमनी ते बसवलं होतं. हा, तर प्रश्न असा आहे, त्या पथनाट्याचं नाव काय होतं? मतदार राजा जागा हो. मतदार राजा जागा हो. बरोबर उत्तर मिळालेलं आहे. अर्जुन टीमसाठी एक सोपी प्रश्न आहे तुमच्यासाठी. आले आपल्याला हा 10वीचे पण आहे तिथं तिघे जण. तुमचं सेंटर कुठं राहणार आहे? हा, तर मग प्रश्न असा आहे, पिंपळगाव पासून सावरगावचं अंतर किती आहे? 5 किलोमीटर. 6 किलोमीटर. 6 की 5? 6. हो, 6 उत्तर बरोबर आहे. 7 हे उत्तर चुकलेलं आहे आणि प्रश्न पास होणार नाही हा. ठीक आहे, त्यानंतर गट क. तुमच्यापैकी कोण कोण होते ट्रिपला? 4 जण होते. हो का? आपण त्या गोरगाड्याला फिरताना तिथे ते 2 जण झोपले होते, हा, पायवर करून. आठवलं? हा, तिथला वाघ, त्याचं नाव राजकुमार वाघ. अबे राजकुमार वाघ, ली वाघीण. राजकुमार हे उत्तर बरोबर आहे. हा हा, ट्रिपच्या संदर्भात, सहलीच्या संदर्भात किती जण होते? 4 जण होते. ओके, व्हेरी गुड. ड्रॅगन पॅलेसला गेलो होतो आपण. ठीक आहे, नागपूर मधला भाग म्हणून आपण जातो त्याच्याकडे. तर ड्रॅगन पॅलेस हे नागपूरच्या कोणत्या परिसरात आहे? आपण काय दुखले होते चालू? कोणतं गाव असलं तरी झालं. कोणतं गाव? इकडे जयेशचा हातवर आहे. त्या गावाच्याच नावाने त्याला ओळखलं जाते. हे जयेश कामठी हे उत्तर बरोबर आहे. पेन घेऊन जा. तर 4ही गटाला पहिला राऊंड आपला जो होता तिथे आपण 5 प्रश्न विचारले होते. विचारले ना? हा, तर हे 5 प्रश्न या ठिकाणी संपत आहेत. म्हणजेच आपला पहिला राऊंड या ठिकाणी संपलेला आहे. मी आपल्या पवार सरांना विनंती करतो की या पहिल्या राऊंड नंतर झालेला स्कोर या ठिकाणी जाहीर करावा. अर्जुन गट 4 गुण, आर्यभट्ट 1 गुण, चाणक्य 4 गुण आणि रामानुजन 2 गुण. अर्जुन आणि चाणक्य यांच्या टफ फाईट 4-1, 4-2. अजून 3 राऊंड बाकी आहे. ठीक आहे, फाईट करायची आहे आपल्याला. ठीक आहे, यानंतर मी दुसऱ्या राऊंड साठी साव ढगवार मॅडम यांना आमंत्रित करतो. तर अर्जुन गट तयार आहे नियम साधण्यासाठी? तयार. प्रश्न असा आहे, प्रकाश आमटे यांचा लोक बिरादरी प्रकल्प कुठे आहे?
त्या जिल्ह्याचं किंवा त्या गावाचं नाव सांगितलं तरी चालेल. दिवाळीनंतर तुम्हाला त्याची स्टोरी सांगितली होती. प्रेक्षकांमधून कोणी आहे उत्तर देणार? समोर या. भाविक येतोय का? हा, कार्तिक. कार्तिक आहे. गडचिरोली गाडी चोरून. गडचिरोली हे उत्तर बरोबर आहे. हेमलकट्टा. आर्यभट्ट गट फार कमी गुणांनी आघाडीवर येण्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. मागे हात चला. आझाद हिंद फौज ची स्थापना कोणी केली? राजबिहारी बोस. आणि राजबिहारी बोस हे उत्तर बरोबर आहे. या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तर बरोबर आहे. रामानुजन गट. प्रश्न पहिला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर आहे. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दुसरा प्रश्न. कुंभमेळा. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक. नाशिक हे उत्तर बरोबर आहे आणि वेदांतने हे उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न. आर्यभट्ट गटासाठी जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? सहारा वाळवंट. सहारा हे उत्तर बरोबर आहे. चाणक्य गट. अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी असलेला हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि गडचिरोली हे उत्तर चुकलेलं आहे. प्रेक्षकांपैकी कोणी? हा, प्रश्न. कृष्णा. नागपूर. नागपूर हे उत्तर चुकीचे आहे. पाप. या ठिकाणी अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि त्याला जेव्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून नाव देतात तेव्हा त्याचं नाव बदलते. त्याचं नाव होते ताडव. ताडोबा. आता संधी हुकलेली आहे. पेन वाचलेला आहे. रामानुजन गटाकरिता प्रश्न आहे. पुन्हा एकदा राष्ट्रीय उद्यानाचाच प्रश्न आहे. गुगामल. गुगामल हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. हेमलताने दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे त्यालाच लागून असलेलं मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आता तुमच्यासाठी प्रश्न तिसरा येतोय आणि तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तराकरिता ऑप्शन मिळणार आहे. तर प्रश्न आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे वचन कोणाचे आहे? 1. संत तुकाराम. 2. संत तुकडोजी महाराज. 3. संत ज्ञानेश्वर. संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज
हे उत्तर चुकलेलं आहे. हा कोण येते? कोण माझं? चैतन्य. हा चैतन्य चैतन्य. संत ज्ञानेश्वर. आता संधी गमावलेली आहे. संत तुकाराम हे उत्तर बरोबर आहे. आर्यभट्ट गटासाठी ऑप्शनल क्वेश्चन. मनात मांडे खाणे. मनात मांडे खाणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? एक, एखादी गोष्ट गुपित ठेवणे. 2, मनोरथ रचणे. 3, कल्पनेत सुख मिळवणे. कल्पनेत सुख मिळवणे. कल्पनेत सुख मिळवणे असं उत्तर दिलेलं आहे या गटाने आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. चाणक्य गट. केसाने गळा कापणे. घात करणे. बिना ऑप्शनचं उत्तर दिलेलं आहे. विश्वासघात करणे. तरी करिता एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. रामानुजन गट प्रश्न 3. अकलेचा खंदक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? लठ्ठ होणे, मूर्ख मनुष्य, शेवट करणे. मूर्ख मनुष्य. या हुशार मनुष्याने मूर्ख मनुष्य हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. 4 प्रश्न याला ऑप्शन राहणार नाही. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते? 8. कशी 7 सांगणार होती पण गायत्रीने माझ्या हातातून माईक घेतला आणि 8 हे उत्तर सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 8 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आर्यभट्ट गट जास्त. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? रत्नागिरी. वेळ संपायच्यात उत्तर बदलवलं तर चालेल. रत्नागिरी. वेळ संपायच्यात उत्तर बदलवलं तर चालेल. आणि वेळ संपलेली आहे. रत्नागिरी उत्तर पूर्णतः चुकीचे आहे. चुकीचे आहे. प्रेक्षकांपैकी कोणी एक चान्स फक्त. इकडे संस्कृती. सोलापूर. एकच चान्स भेटणारे सांगितलेलं होतं आपण आणि हे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. सोलापूर फार फार कमी पाऊस पडणार जिल्हा आहे. चला चाणक्य गटासाठी प्रश्न. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन. एक इशारा देऊन टाकते. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्या दिवशी? 23 जानेवारी. 23 जानेवारी हे उत्तर चुकलेलं. तिकडे ओजसने उत्तर द्या.
जून शाळा सुरू होण्याचा दिवस आपला. 26 जून ज्या दिवशी आपली शाळा सुरू होते, पहिल्याच दिवशी आपण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत असतो. आणि रामानुजन गटासाठी प्रश्न, शिखांचे 10वे गुरु कोण? गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग. अगदी क्षणात उत्तर आलेलं आणि उत्तर बरोबर आहे. आणि तो शेवटचा प्रश्न प्रत्येक गटासाठी इंग्रजीतून. व्हॉट इज द प्लुरल फॉर्म ऑफ नाईफ? नाईफ, KNIFE, नाईफ प्लुरल. आणि गटाची वेळ संपलेली आहे. तिकडे प्रेक्षकांमधून 3 हातवर आलेले आहे. कार्तिक पळत या. फाईट, हे उत्तर चुकलेले आहे. एकच चान्स देणार होतो आपण, चुकलेले आहे. कोणी सांगेल बरोबर उत्तर? नाही, हे उत्तर बरोबर आहे. आर्यभट्ट गट, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ VIP? What is the long form of VIP? Very important person. What? Very important person. What? Very important person. A very important person. The answer is correct. So the question for Chanakya group. What is the superlative degree? Do you know the degree? Good, better, best. Okay, got it? What is the superlative degree of cheap? Cheap. 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 Time up. The cheapest. The cheapest is answer. This answer is correct. And the last question for Ramanujan group. Antonyms. Understand antonyms? Okay. What is the opposite of above? Above. 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 Exactly. Your answer is exactly wrong. The correct answer is above means what? Below is the right answer. So here we have completed our second round. कोण? हॅलो. अर्जुन गट 6 गुण, आर्यभट 5 गुण, चाणक्य गट 6 गुण, रामानुजन 6 गुण. फक्त आर्यभट्ट मागे राहिले आहे. आर्यभट्ट आता जवळपास फाईट मध्ये आलेले आहे. तुमच्यासाठी आर्यभट्ट. आपण रोग उपचार शिकलेलो आहोत. डायलिसिस. आता काही दिवसापूर्वी 8-10 दिवस झाले ना, ऐकलं? हा उपचार कोणत्या आजारात करतात? कोणत्या आजाराच्या वेळेस माणसाचं डायलिसिस केलं जातं? आपण ते प्रोसेसचा व्हिडिओ पण बघितला होता. समोर रेडी राहा.
किडनी हो तेच करतात ना. अगं, आजार कोणते हो, काय होतं काहीतरी नाही. हा कोण हा सगळे यायला पटकन हात वर करून असाल तर. किडनी फेलियर पण ते कशामुळे होते? किडनी फेल झाला म्हणजे झाला ना, विशेष आठवत टपला. उत्तर चुकीचं आहे. मूत्रपिंडाच्या आजाराच्या वेळेस आपण डायलिसिस करतो. यानंतर गट रेडी. मानवी शरीरातून सर्वात लांब हाड कोणते? हाड मांडीचे हाड हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर गट ड पहिला प्रश्न. वनस्पतींच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? हा ती क्रिया प्रकाश संश्लेषण. पण कशाद्वारे होते? सौर ऊर्जा, सौर ऊर्जा, सूर्यप्रकाश, प्रकाश, सूर्यप्रकाश. ठीक आहे, सूर्यप्रकाश उत्तर बरोबर आहे, जवळ आहे त्यांचं. त्यानंतर दुसरा प्रश्न गणिताचा. कोणता झाला? 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे? 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज कोणता झाला होता? हा इकडे म्हणता येईल. हा 45 हे उत्तर चुकीचं आहे. हा ते आहे 55 हे उत्तर बरोबर आहे. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. सूर्याचं हे जे किरण येत आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये किती रंग असतात? 7 रंग हे उत्तर बरोबर आहे. तुमचा प्रश्न आहे. आपण एक दिवस साजरा केला या ठिकाणी. थोर गणिती, भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस होता. तारीख काय होती? 22 डिसेंबर हे उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न आहे 8743. 8743. 8743 बरोबर आहे. या अंकातील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8743 या अंकात 7 या अंकाची स्थानिक किंमत 700. 700 हे उत्तर बरोबर आहे. हा सोपी प्रश्न आहे हा तुमच्यासाठी. तिसरा 5.5. 5 आणि अर्धा त्याला 5.5 म्हणतो. त्याचे अर्धे केले तर किती होते? 5.5 चे अर्धे किती? हा वेळ झालेली आहे. 2.5 उत्तर बरोबर आहे. चला तुमच्यासाठी प्रश्न आहे. मी तुम्हाला काही नोटा देतो. पैसे किती ते सांगायचे. हा प्रश्न बरोबर आहे का रे? हा मी यांना काही नोटा देऊन राहिलो. एकूण किती पैसे होते? 5 रुपयाच्या 2 नोटा, 10 रुपयाची 1 नोट, 50 रुपयाच्या 2 नोटा, 120 रुपये. 120 रुपये उत्तर बरोबर आहे. तुम्हाला नोटा पाहिजेत? घ्या. 50 रुपयाच्या 4 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा, 20 रुपयाच्या 8 नोटा आणि 10 रुपयाच्या 2 नोटा. पुन्हा एकदा 50च्या 4, 100च्या 5, 20च्या 2, 20च्या 8 आणि 10 रुपयाच्या 2. हा समोरून कोण येते? या पटकन धावत या.
880 हे उत्तर बरोबर आहे. ते घेऊन जा. तुमच्यासाठी प्रश्न आहे, एक 6 मीटरची दोरी आहे, त्याचे 12 समान तुकडे केले. 6 मीटरची दोरी आहे, 12 तुकडे केले सारखे सारखे. एका तुकड्याची लांबी किती राहील? सहा मीटर दोरीचे 12 तुकडे केले तर एका तुकड्याची लांबी किती राहील? 105 टाइम झालेला आहे. आहे कोणी? हा चला या पटकन धावत यायचं. किती? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर उत्तर चुकलेलं आहे. 50 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर भागीला 12. 12 पंचे 60. हा तुमचा प्रश्न आहे संत्रा नागपूरचा आहे ना. हा त्यामध्ये सर्वात जास्त कोणता विटॅमिन असतो? सी विटॅमिन. विटॅमिन सी हे उत्तर बरोबर आहे आणि अर्जुनांना एक गुण मिळालेला आहे. तुमचा प्रश्न, लोखंडाला जंग लागतो बरोबर आहे, आपण शिकलो त्या दिवशी. कोणता मुख्य वायू असतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन हे उत्तर बरोबर आहे. ऑक्सिजन वायूमुळे लोखंडाला जंग लागण्याची प्रक्रिया होते. तुमच्यासाठी प्रश्न, तो आपला लाईट आहे ना दिवा, हा त्याच्यामध्ये असा एक स्प्रिंग असतो, ठीक आहे, म्हणजे विजेच्या दिव्यामधली तार ती कोणत्या धातूपासून बनलेली असते? हा टंगस्टन हे उत्तर बरोबर आहे. चाणक्यांना सुद्धा एक गुण मिळालेला आहे. हा तुमचा प्रश्न आहे, बायोगॅस माहित आहे? बायोगॅस माहित आहे का? ते आपल्या ह्याच्यामध्ये ते शेण टाकतात आणि मग तिथून गॅस निघते. त्यामध्ये मुख्य कोणता गॅस निघतो तिथून? त्या गॅसचं नाव काय? बायोगॅस मधील गॅसचे नाव? वायू. कार्बन डायऑक्साइड. उत्तर चुकीचं आहे. हा कोणाचा हातवर आहे? धावा द्या. वायू. कार्बन. उत्तर चुकीचं आहे. वायू आहे मिथेन. चला शेवटचा प्रश्न अर्जुन गटाचा या तिसऱ्या राऊंडचा. निसर्गातील नवा वर्ग पण आहे ना. हा निसर्गातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? आपण ते जाडे बनवले होते नाही का, आठवते? हा प्राथमिक उत्पादक. निसर्गातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? एकावर एक अवलंबून असतं. मग पहिलं कोण? गवत. म्हणजे आपण गवत उदाहरण घेतलं होतं, तर हे उत्तर हिरा. हिरा हे उत्तर बरोबर आहे. आणि त्याच्याने काय कापतात? काच. हा चला गड्ड या राऊंडचा शेवटचा प्रश्न. चला आपण शेवटच्या राऊंड कडे वळणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी गुण. तर तिसऱ्या फेरीनंतर अर्जुन गुण अर्जुन गट 8 गुण, आर्यभट्ट 8 गुण, चाणक्य 9 गुण आणि रामानुजन 9 गुण. स्वरा त्या टिश्यू बाजूला एक सर एक मिनिट आपण एकालाच वाजवायचं. ते सगळे वाजवत त्याला कन्फ्युजन आहे. तुमचं लिटर सुशांत तू वाजवायचं, यश तू वाजवायचं, महिमा तू वाजवायचं. बरं ठीक आहे, पण एकच थापाली पाहिजे. हा प्रश्न आहे, कोणत्या
हा जज कोणत्या फळाची बी बाहेर असते? गायत्री उत्तर बरोबर आहे. हा नंतरचा प्रश्न तो जरा समोर होता, तुम्हाला दिसलं पाहिजे. आंब्याच्या बीला काय म्हणतात? रामानुजन कैरी उत्तर चुकलेलं आहे. कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. मी बी विचारलं होतं, काय म्हणतात रे? पोळी. हा नंतरचा प्रश्न छोटी आहे. सर्वात मोठे अंडे कोणत्या पक्षाचे असतात? श्यामराव हे उत्तर बरोबर आहे. हा त्यानंतरचा प्रश्न कोळी हा जो किडा असतो ना आपला कोळी किडा काठी हा त्याला किती पाय असतात? ठीक. 8 हे उत्तर बरोबर आहे. हा त्यानंतरचा प्रश्न आकाराने सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? शामराव हे उत्तर बरोबर आहे. त्याला 2च प्रश्न राहिलेला आहे. हा खूपच कठीण प्रश्न आहे. भारताचा राष्ट्रीय हा या ठिकाणी प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ. वाघ हे उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आपला या ठिकाणी राहून सांगतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? काय झालेलं? प्रश्न बाद झालेला आहे. आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. चुकीचं असेल तर निगेटिव्ह करून टाकू यावेळी. ठोकलं आलं नाही किंवा निगेटिव्ह उत्तर दिलं कट करतो. हा सर यावेळेस निगेटिव्ह मार्क. हा जर उत्तर चुकलं तर निगेटिव्ह मार्क. कमी होते, एक गुण कमी. प्रश्न आहे गुजरात राज्याची मुख्य भाषा कोणती? गुजराती हे उत्तर बरोबर आहे. आणि या पद्धतीने आपल्या या ठिकाणी प्रश्नमंजुषा संपलेली आहे. या ठिकाणी आणि विजयी गट आहे या ठिकाणी रामानुजन 12 गुण मिळाले.